सर नमस्ते. नमस्ते, बोला. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव अमशिद बिराजदार, गाव सोसला, तालुका जत, जिल्हा सांगली. आपली जी द्राक्षाची व्हरायटी सर, द्राक्षाची व्हरायटी कोणती हो? ही थम्सन आहे. थॉम्सन. हा, किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपला? ही 4.5 महिन्याचं प्लॉट. 4.5 महिने झाले पूर्ण, आहे का नाही? हा, पूर्ण झालं. ही एकच काढी ना तुमच्या हातातली? एकच काढे. एका काडीला घडांची संख्या किती आहे? गड संख्या 6 पर्यंत आहे. 1 2 3 4 ही एक पाकळी आहे. हा, 4 5 6 7 7 आहेत, आहे का नाही? 7 आहेत. हे जर घड बघायला गेलो साहेब, घड किती मोठं आहे तो? गड सगळे एकसारखेच आहेत. एकसारखे. एकसारखे. आता ही घड एकच आहे ना? नाही म्हणजे एकच गड आहे, कारण पाकळी पाकळी किती मोठी आहे बघा बरं. पाकळी मोठी आहे. असं. आणि एका जर वेलील जर बघायला गेलो, घडा संख्या किती आहे हो? गड संख्या 100 पर्यंत आहे. किती? 100 पर्यंत, आहे का नाही? 100 आता बघा इथं मी जरा झूम करतोय सर. थप्पी लावल्यागत माल आहे. थप्पी लावली मला. हा, थप्पी एका झाडावर नाही. आता मी जरा पाठीमाग पण जरा झूम करतो सर. अगदी भरगतचा माल लागलेला आहे बरगतचा माल. आपल्या बागेचं वय किती? तिसऱ्यांदा पीक चालू आहे. तिसरं पीक चालू आहे. 4 वर्ष झालं. म्हणजे 4 वर्ष झालं आणि तिसरं पीक हा, आहे. तिसरं पीक. दरवर्षी असा माल येतो का हो सर? गेल्या वर्षी एवढं नव्हतं. हा. पहिल्या वर्षी फेल तर गेलं होतं. बर. मग ते आपलं ते हिकात काढल्यामुळे असं झालं बघा. काय बेस काय दिलं सर? ते ह्याचे सॉइल चार्जर आणखीन कृषी अमृत. बर. वैदिकचा बेसल डोस दिला? हा, वैदिक. कधी बेसल डोस दिली सर? ती एप्रिल छाटणीला एकदा दिलंय. हा, मग नंतर फळ लागल्यानंतर एकदा. म्हणजे गोडी चटण्या लेक आणि खड चटण्या लेक खरड छाटणी. दोनच बेसल डोस दिले? दोनच दिले. तिसरा का हो सर बेसल डोस दिला नाही? दुसरं काय एवढं आपल्याकडे पैसे नव्हतं म्हणून आम्ही दिलेलं म्हणजे होतं. पैशाचं बजेट हा. नव्हतं त्यामुळे आपण बेसल डोस दिला नाही, तिसरा दिला हा, नाही. दिलेलं. आपल्याला हे 2 बेसल डोस दिल्यामुळे फायदा काय झाला हो? फायदा म्हणजे सगळं एकसारखं घड आहे. हा, शुगर पण चांगला भरले ते. भरले. काय म्हणे कुठलं पण काढा, जरा सोलून दाखवा बरं सर. सोलून दाखवतो. हे बघ घरच आहे सगळं. घर आहे साहेब. कसं केळ सोलला का तुम्ही? मणी सोलला? हा, केळं सोललं. मणी तर केवढा आहे आणि हो काय होय बघ. अगोदर असा मणी जर सोला तर काय व्हायचं हो सर? सगळं पाणीच येत होतं त्याच्यात. पाणी हा, येतं. पाणी जरा झूम करतो सर. आता हे जर मणी तुम्ही 10 मिनिटं नाही तासभरी जरी ठेवला, हा, कसा राहणार हो? हाय तसंच राहा. हाय असा हातात तसाच धरा सर हा. तुम्ही. आता आपण जरा चर्चा करू. ठीक आहे. आपल्या बागेत आता घडांची संख्या एका वेलीवर 100 म्हणता, आहे का नाही? हा, राहिलेले हा. अगोदर आली किती होती सर? अगोदर एका काडीला अलीकडं 20 ठेवलं होतं, पलीकडे 20 ठेवलं होतं. म्हणजे अलीकडे 20 आणि हा, पलीकडे 20 बर काड्या ठेवल्या होत्या. काड्या ठेवला होता. बर. हा, म्हणजे एकूण एक 40 बर काड्या ठेवल्या ठेवलं होत्या. होतं. बर. हा, एका काडीला कुठं फुटेल तिथं काय सगळं मालच होतं. म्हणजे काड्यातनं जेवढे काय हा. डोळे आले हा. ते सगळ्यातनं मालच होता. हा, सगळं माल. तरी अंदाजे एका काड्याला माल किती एका असतो? काडीला 10-12 तर होतं. घड होती. घड होते. आणि 40 जर आपण काड्या धरल्या हा. तर 8 चोक होते? 32 320 हा, घड एका वेलीला आली वेलीला होती. आली. काढली किती हो सर? आम्ही काय सांगितलं बायकाला वांस काढताना, हा, एका काडीला 1 ठेवा नाहीतर 2 दोन ठेवा. ठेवा. सगळे काही येत नाही, काय नाही. हा. सगळं माल खराब होते. हा. 1 किंवा 2 ठेवा म्हटलं ते 1 किंवा 2 ठेवून सगळं आम्ही वांस काढलेला आहे. काढलेला हा, आहे. काढलेला. तरी पण अंदाज किती टक्के माल बाहेर काढला असेल आपण त्यावेळेला? त्यावेळेला 70% माल काढला पाहिजे. 70% माल काढलाय. 70% आता ठेवलाय किती आपण? फक्त 30% ठेवलाय. 30% ठेवलं. जरा सर इथे दाखवतो मी. हे जर बघायला गेलो सर अगदी जरा पाठीमाग सरतो माल अगदी असा आहे की चिटकवल्या करून दिसतोय, हा, चटकुलं. हे की नाही? आणि सगळा माल कसा आहे हो सर? एकसारखा आहे? सगळं एकसारखाच आहे. व्हेरिएशन कुठे दिसते का तुम्हाला ह्यात? नाही बाबा कुठला गड बारीक आहे, कुठला मोठा नाही, आहे? नाही, सगळं एकसारखंच आहे. दरवर्षी असं येत होतं का हो सर माल? दरवर्षी आम्ही पहिल्यांदा बघितलंय. हा, पहिल्यांदा आम्ही केलेलं ट्राय केलेलं आहे. बर. हा, आता आपल्याला अनुभव आलाय ती पहिल्यांदा असं केलं तर चांगलं होईल असं आपल्या मनात आहे. हा. पहिल्यांदा असं येत नव्हतं. हा. कुठं तर मम्मी होईल, हा, नाहीतर एक घड चांगलं, एक बारीक, बारीक एक शुगर भरत होतं, एक त्याच्यात पाणी होत होतं. होत होतं. मग आता 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 अजून सगळं एकसारखं दिसतंय. एकसारखं हा, दिसायला एकसारखं दिसतंय. आणि सर आपण खरड चटणीला जे आपण बेसल डोस दिला हा. त्याचा फायदा हा झाला की आपल्या लक्षात येते की एवढा माल आला हा. आपल्या भागात सर, एवढा लोड माल येते बाबा कधी कोणाला? कुणाला येतं का दुसऱ्याचं काय माहित नाही. आमच्या भागात तर चांगलं आलं ते. ह्याच्या अगोदर येत लागत होतं आपल्याकडे? याच्या अगोदर येत नव्हतं मला. किती माल लागायचा आपल्याकडे? किती एक 50% लागत होतं. त्याच्यात गळ पाऊस लागला की गळ होत होतं. हा. या वर्षी गळ झालं नाही, काय नाही. का बरं झालं नाही सगळं? ती अभ्यास केला का तुम्ही? अभ्यास केला म्हणजे तुमचं खात वापरलाय ना, म्हणजे एससीटी वैदिकचा बेसल हा, डोस काय बेसल- झालं, हा. झाडात ह्युमिडिटी पॉवर हा. वाढली, म्हणजे त्याचं झाडाला चांगलं ताकद आलं. ताकद आली. ताकद आल्यामुळे पाऊस सुद्धा काय करत नव्हता त्याला. पावसानं सुद्धा हा. रोग प्रतिकार शक्ती त्याची वाढवली. वाढवली. बरोबर. लोक म्हणतात की पाऊस पडले की द्राक्षी ही एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे, लगेच गळ होती, लगेच कूज होती. म्हणजे कसं आहे ते रासायनिक खत वापरलं तर तसं होऊ शकतो. होते? हा, होते 100% होते.
तुम्ही आपण सर द्राक्ष शेती किती वर्षाला करताय? आम्ही द्राक्षे 2004 पासून द्राक्ष करतो. म्हणजे आज 10 वर्ष झालं द्राक्ष शेती करताय हे का नाही, नाही? 20 वर्ष झालं. 20 वर्ष झाली आपण हा, शेती करताय हे का 20 नाही? वर्ष झालं शेती करतो. आपण ही बाग आता पहिली अगोदर होती ती काढून नवीन लावली ही हो दुसऱ्यांदा ते लावलं. दुसऱ्यांदा लावलेली आहे. दुसऱ्यांदा लावलं. आता ह्या जर बघायला गेलो तर अगोदरचा 20 वर्षाचा अनुभव हा रासायनिक वरचा हा हा आपला वैदिकचा. वैदिकचं तुम्ही एकदम रासायनिक सोडून वैदिककडे का वळाला? म्हणजे त्याच्यात काय फायदाच नव्हता ना आपल्याला. हं? ते सगळं मम्मी हो हं, खराब हो हं. ते ह्याच्यामध्ये द्राक्ष शेड मध्ये काढलं की त्याच्या त्याला फुलपाड व्हायची सगळी. फुलपड बर गरज नव्हतं. गर नसायचा. गर नसायचं. अवरेज किती पडत होतं सर? किती किलोला किती 1 किलो बेदाना पडायचा? काय तेवढा आम्ही हिशोब केला नाही. तरी पण अंदाजे म्हणजे एकरी त्यावेळेस 4 टन निघालं बेदाना बेदाण. लई हायेस्ट झाला तर. Highest. आता सर जर असा माल लागला हं. तर किती काय वाटतंय तुम्हाला किती अवरेज पडेल? ह्या वर्षी चांगलं निघालं असं माझ्या मनात आहे. तरी पण अंदाज काय वाटतंय? अंदाज एकरी 5 टन तर होईल असं. 5 टन. 5 टन 5 टन प्लस व्हायला पाहिजे हा. है का नाही? हा. असा जर माल लोड राहिला तर म्हणजे खर्च पण कमी केला ना यावर्षी. म्हणजे खर्च पण कमी झाला. हा कमी हो झाला. का साहेब? आता माल लोड लागलाय जास्त लागलाय म्हणजे खर्च वाढायला पाहिजे का नाही? खर्च म्हणजे कसं ते दोनदा काय 21,000 काय तर खर्च केला. ड्रिप बंद आपण दुसरं काय दिलं सर? कंटिन्यू 8 दिवसाला तुम्ही काय देता? ते सॉइल चार्जर किती दिवसाला देता सर? ते आठवड्यात दोनदा 2 वेळा. हा, दोन. आठवड्यातून 2 वेळा सॉइल चार्ज दिल्यामुळे फायदा काय झाला आपल्याला? फायदे म्हणजे पानं हिरवं राहिलंय मुळी पण चांगलं. आता हे जर पान बघायला गेलो हा. पाठवचं हे पान बघतोय सर बरं ही पान कसं हिरवगार आहे हो. हिरवगार आहे. आता किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपला? 3.5 महिने हे आपलं 4.5 महिने 4.5 महिने झाले. हा. 4.5 महिन्यात साहेब एवढं शेवट पण पान कधी हिरवं राहिलं होतं का हो? नाही टिकत नव्हतं. काय व्हायचं पानाची अवस्था? पाण्याचं कसं पिवळं व्हायचं करपल्यासारखं व्हायचं. साईडनं असं Side करपा असं, यायचा हा, करपा यायचं करपा यायचा करपा यायचं. आणि दावणी बुरी असायची त्याच्यावर. दवणी बुरी असायची. या वर्षी दवणी बुरीच कुठं त्याचं पत्ताच नाही. तुम्हाला कुठंच सांगतो. नाही? कुठंच नाही. का बरं दावणी आणि बुरी आलं नाही? ते झाड स्ट्रॉंग होता ना ते. राम सर काय म्हणतात माहितीये का सर? हा कमजोरी आली तर रोग येतोय. बरोबर. झाडाला कमजोर असलं तर रोग येतोय. हा. कमजोर नसलं तर रोग कुठला सुद्धा येतच नाही. येतच झाडाला नाही. ताकद चांगला असलं तर कुठला सुद्धा रोग येऊ शकत नाही. आपला कसा माणूस दूध पितो आम्ही. हा. दूध पिल्यानंतर कसं आपल्याला अंगात सडसडत वाटतंय ताकद येते. ताकद येते. हा. मग चटणी भाकरी खाल्लं तर मग कसं कशी ताकद येते? कसं म्हणजे कसं दिसतंय? होईल ती? म्हणजे कोरोना कोणाला झाला हो सर? हा? कोरोना कोणाला झाला? जे ह्युमिडिटी पॉवर हा. कमी होती त्याला कोरोना हा, झाला कोरोना झाला. है की नाही? हाय. आणि कोरोनामध्ये लोकांनी जे पौष्टिक आहार खाल्ला हा त्यांचाच फक्त कोरोना कमी झाला. कमी झाला. आणि ज्यांनी रेमडेसी घेतल्या त्यांचं काय झालं हो सर? ती लोक गायब झाली. आपल्याला आहेत का? आहेत का त्यातल्या? ती नाही. नाही. म्हणजे निसर्गानं काय शिकवलं आपल्याला? निसर्गानं आपल्याला चांगलं खावं पौष्टिक आहार द्या पौष्टिक आणि आहार द्या. प्राकृतिक द्या. हे करा चांगलं खावं, निसर्गाच्या चांगलं विरोधात करा. जाऊन आता शेतकऱ्यांनी सर काय केलं हो? रासायनिक बेसोड दिला हा त्याच्यामुळे काय होतं? रासायनिक बेसूट दिला की आपलं सगळं शेत पण खराब होते. खराब होते. माल पण खराब होते. खराब होते. हा. एकंदर माणूस पण आजारी पडणारच. म्हणजे हे पण खाणार कोणतरी माणसं आहेत हा मग माणसंच खाणार. है की नाही? हा. आता हा जर म्हणे सर आपण तुम्हाला खावा म्हणतो खाऊ शकतो का? घर चांगला खाऊ शकतो का? है की नाही? हाय. अगोदर अशी गोडी असायची का हो? अगोदर गोडे गोगे एवढं घर कुठलं नाही. हा, आता नव्हतं. अजून आता तुम्ही किती वर्ष झालं साहेब हातात धरलाय? एकदम. आता पाणी अजून 1 थेंब तर आलं का हो? नाही नाही तुमच्या बोटाला तर पाणी लागलं काय? नाही लागलं. अजून गरज आहे. अजून गरज आहे. म्हणजे एवढी जर गर त्यात वाढली तर बेदाना कसा होणार हो सर तयार? बेदाण आता यावर्षी नवीन आहे आम्ही पण हा. बघायचंय. हम्म. तुम्हाला पुढल्या सालाला पुढल्या महिन्यात काय आहे ते सांगणार आम्ही. म्हणजे ह्याचा हा. बेदाना सुद्धा अगदी हा. स्ट्रॉंग होणार आहे. स्ट्रॉंग होणार. म्हणजे गर घर आहे म्हणे म्हणून सांगतो त्याचा आपल्याला 100% खात्री घर आहे म्हणून चांगलं होणारच. है की नाही? हं. ह्याच्या अगोदरची परिस्थिती कशी असायची? शेडवर जे आपण टाकतो शेडवर टाकल्यानंतर सगळं म्हणजे हेच होणार. पोपडा असायची त्याची. पोपडच बर. असायचं. मग आपलं रास करताना सगळं भुंग्यात उडून जाणार. म्हणजे जे फॅन समोर लावतो हा त्यातलं किती टक्के उडून जात होतं ती? त्यावेळी 25% उडून जात होतं. किती? 25%. 25%. हो, हो. साहेब ह्यात एक मनी आहे का हो? तुम्ही सांगा बरं. हे तुम्ही जरा पाठीमाग सरतो ह्यात एक मनी कुठं उडून जाण्यासारखं आहे का हो? एक म्हणे उडून सारखं एक सुद्धा नाही. घर काय आहे? हं. होय. घर सगळं नाही. घरच. साहेब तुम्ही ह्यांचे बंधुराज आहे का नाही? हा तुम्ही आपली पण द्राक्ष शेती आहे हो. तिथं लागून पलीकडे हा, आहे. पलीकडचं आहे. इथंच आहे. पलीकडे आहे का लागूनच नाही? आपलं पण आता हार्वेस्टिंग झालेलं आहे. हा तुम्ही वापरलं का सर एसीटी वैदिक? मी काय वापरलं वापरलं नाही. हम्म. आता तुमच्यात आणि ह्यांच्यात काय बदल जाणवते तुम्हाला? बदल ते खात वापरल्यामुळं ते बदल झालाय. मी खात वापरलेलं नाही कुठलं पण. बरं बरं. हा हम्म. रासायनिक वापरलं आपण? नाही रासायनिक थोडं थोडं हा हा हा. ते लई वापरलेलं म्हणजे नाही. ह्यांनी जे वापरलं वैदिक ह्यात तुम्हाला बदल काय वाटते? त्याच्यामुळेच हे एकदम चांगलं आलाय. चांगलं आले. हम्म. हा जर घर बावलं सर आता किती वर्ष झालं तुम्ही धरले सोलून आहे का नाही? तुमच्या हाताला पाणी लागलं का हो ही? नाही का बरं लागलं नाही? घर आहे का? पाणीच ते नाही म्हणलं कुठलं घर लागायचं. आहे. घर आहे. घरच आहे, घरच आहे म्हणजे सगळं. घर कधी तयार होतो?
आधी झाडात गर येतो का मग फळात गर येतो? नाही झाडामध्ये आणि स्ट्रॉंग झाडामध्ये असल्यावरच strong ते असल्यामुळे हे नारा. ह्याच्यामध्ये येणार ना. हा, म्हणजे आधी काय केलं पाहिजे मग शेतकऱ्यांना? झाड स्ट्रॉंग केलं पाहिजे, हा आहे की strong करायला नाही? पाहिजे. आपण आपलं लक्ष कुठं असते हो सगळं? आपलं लक्ष फळावर असते नुसतं. फळावर असतंय. पानावर कधी लक्ष दिलं का आपण? पानावर पण लक्ष असतंय की खरं एवढं नाही, एवढं नाही. फक्त रोगासाठी फक्त हा, आपण रोगासाठी पानाकडे लक्ष द्यायचं. हा, बाबा रोग रोगासाठी. आला, बुरी आली, दावणी आला, करपा आला, ह्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं. आता आपल्या साहेब एक तर पान कुठं करप्याचं आहे का हो? बुरीच आहे का? नाही बुरीचं करपच काय करपा नाही बुरी नाही काही नाही. का बरं नाही आलं? म्हणजे ती खात वापरल्यामुळे आपल्याला ह्या वर्षी आलेलंच नाही. ह्युमिडिटी पॉवर वाढली. पाऊस लागला होता, पावसात काय काय ते न्यूट्री मारलंय, ही मारलंय. हा मला म्हणलं पहिले गळ होते न्यूट्री मार. मी म्हणलं आता एकदा मी बघणार आहे ह्या वर्षी काय होतंय काय नाही, बर बघून नंतर पुढल्या वर्षी करणार. बर. मग त्यांनी दुसऱ्याने सांगितलं तर मी काय ऐकलं नाही, आहे तसंच मी सोडलो. मग ह्या अगोदर सर परिस्थिती कशी असायची? पाऊस पडल्यावर तुम्ही काय पाऊस करायचं? पडल्यावर काय सगळं पळापळेच ते नीटिवाना, हा मग दुसरं ते काय रेडोमिलाना. रेडोमिलाना, हा आणखीन ते एक दुसरं एक कुठलं ते 5-5 काय हजारचं कोण औषध. काय सांगेल हा, ते काय मारायचं. सांगेल ते. बर. गेल्यावर तसंच केलं होतं. हा गेल्यावर तसं केलं, सगळं पालावर सगळं आपलं बुरी होतं, दवणी होतं, सगळं करपच होतं. कुठलं पण सुद्धा एक सुद्धा पाला इकडं आज चांगलं मी नव्हतं. ह्याला ही करतो. दाबायला लागलाय. आता दाबल्यानंतर तरी सुद्धा साहेब ती म्हणे हातावर घ्या बरं, तुम्ही तुमच्या तरी हातावर घ्या. एवढं तर पिळा सर म्हणे. आता कसं आहे बघा बरं, ते गर कसं आहे त्यात, गर आहे की आहे का नाही? की असं जबरदस्त गर आहे. हा जर म्हणजे जर थोडा केमिकलचा असता तर काय झालं असतं आता रोजी? केमिकल ते- असतं तर सगळं पाणी निघतंय निघते आणि आई काय मला होतं, माहित चपट होते, चपट होते चपट पण होतंय पाणी निघतंय. आणि गर राहतच नाही त्यात. गर असं काय होतं निघून पाणी निघाला का नाही साहेब? हा. गरज राहत नाही. गर कुठं असतंय? गरज तिथं नसते. पाणीच असतंय ते पोपट होत तिथं शेड मध्ये घातलं. शेड मध्ये घातले काय होते? हं. पोपडा होते, पोपडा, हा. आहे का नाही? आणि ते हा. फॅन समोर धरलं तर सगळं उडून जाते. हा. यात उडून मग जातं. शेतकऱ्याला काय आहे का हो? शेतकऱ्या पदार्थ काय राहणार आहे? शेतकरी पद्धत काय राहणार आहे? काय राहणार?